जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण 21,000 प्रश्न प्रॅक्टिस सिरीज पॉलिटी या विषयाची सुरू करणार आहोत. तर चला सुरू करूया, जे की ही प्रश्न MPSC मध्ये विचारण्यात आलेले आहे. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, भारताच्या संविधान परिषदेचे कायदे विषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? मित्रांनो, तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करा. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 4, गवा मावळणकर हे संविधान परिषदेचे कायदेविषयीचे समितीचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, संविधान परिषदेचे सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचे पहिले मसुदा डॅशमध्ये तयार केले. केव्हा तयार केलेले आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 4, ऑक्टोबर 1947 साली. ऑक्टोबर 1947 मध्ये संविधानाचा कच्चा मसुदा तयार केला व त्यात 243 कलमे व 13 अनुसूची होत्या. पुढचा प्रश्न, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयी अहवाल डॅशमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. केव्हा प्रसिद्ध करण्यात आला? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 3, जुलै 1918 साली. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या सुधारणात किती सदस्य होते, तर कोण कोण होते? तर यात होतं एक भारत मंत्री मॉन्टेग्यू, व्हायसरॉय चेम्सफोर्ड, विलियम ड्यूक, अर्ल ऑफ डेनमोर, चार्ल्स रॉबर्टसन व भूपेंद्रनाथ बसू. भारतीय एक ही व्यक्ती होतं, जे की भूपेंद्रनाथ बसू. पुढचा प्रश्न, भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? कोणत्या वर्षी मान्य केलेली आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 3, 1940 साली. तसं तर संविधान सभेची मागणी भारतीयांची स्वातंत्र्यपूर्व काळापासून होती, पण इंग्रजांनी भारतीयांना प्रथमच मागणी 1940ला लॉर्ड लिथगो यांच्या आउट ऑफरद्वारा मान्य केले. पुढचा प्रश्न, भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालू शकतात हे पाहण्यासाठी 1930 ते 1932 दरम्यान लंडनमध्ये डॅश गोलमेज परीक्षा घेण्यात आल्या. किती गोलमेज परीक्षेत घेण्यात आले होते? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 3 गोलमेज परीक्षेत घेण्यात आले होते. मित्रांनो, असंही विचारू शकतात की तिन्ही गोलमेज परीक्षेमध्ये हजर राहणारे व्यक्ती कोण होते? तर कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिन्ही गोलमेज परीक्षेमध्ये हजर होते. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचा मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 3, आलादी कृष्ण स्वामी अय्यर. मसुदा समितीची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर 29 ऑगस्ट 1947 रोजी. याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. याचे अध्यक्ष होते म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असेही म्हणतात. असा प्रश्न विचारू शकतात, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? तर कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहे. प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही विचारलेलं आहे. तर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, समवर्ती सूची ही. पुढचा प्रश्न, राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्या कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी काम केले होते. कार्यपद्धत नियम समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी कार्य केले. या समितीत किती सदस्य होते? तर 15 सदस्य होत्यात. त्यात दुर्गाबाई देशमुख हे एकमेव महिला सदस्य होत्या. या समितीची स्थापना 11 डिसेंबर 1946 रोजी करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, खालील कोणते विधान सत्य नाही? भारतीय राज्यघटनेचे अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. ऑप्शन दिलेला आहे, यातला कोणतं सत्य नाही ते सांगायचं आहे.
42वी घटनादुरुस्ती धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला. 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली. भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय व हे तत्वे रशिया सोव्हिएत राज्यघटनेतून घेतले. तर यातला सत्य कोणतं नाही ते सांगायचं आहे. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए. पहिला, भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणीची तारीख आहे 26 जानेवारी 1950 रोजी. याच्यात दिलेलं आहे 26 नोव्हेंबर 1949. ती की चुकीची आहे. करेक्ट तारीख आहे 26 जानेवारी 1950. पुढचा प्रश्न, खालील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगायचं आहे. तर संविधान सभेचे 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षरी केले. हे चुकीचं आहे, कारण 24 जानेवारी 1950 रोजी 299 पैकी 284 सदस्यांनी स्वाक्षरी केले. त्यात पहिली स्वाक्षरी राजेंद्र प्रसाद यांनी केली होती, तर शेवटची स्वाक्षरी ही फिरोज गांधी यांनी केली होती. यात तारीख चुकीची दिलेली आहे आणि सदस्य पण चुकीचे दिलेले आहे. दुसरं काय, कायद्याने घालून दिलेली पद्धती ही तत्व अमेरिके राज्यघटनेतून स्वीकारले गेलेले आहे. हे पण चुकीचं आहे, कारण ही कायद्याने प्रस्थापित पद्धत, त्यालाच काय म्हणतात, प्रोसिजर इस्टॅब्लिशमेंट बाय लॉ, ही कोणाकडून घेतलेली आहे तर जपानच्या घटनेतून घेतलेली आहे. नेक्स्ट ऑप्शन काय, संसदचे दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली आहे. संयुक्त बैठकाची कोणाकडून घेतलेली आहे तर हे पण चुकीचं आहे. हे कोणाकडून घेतलेली आहे तर ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतलेली आहे. तर वरील तिन्ही ऑप्शन चुकीचे आहे. तर शेवटचा उरलेला चौथा, वरीलपैकी एकही नाही, योग्य एकही नाही. पुढचा प्रश्न, जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखा. तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक क, अल्पसंख्याचे शासन. तर काय ऑप्शन क्रमांक 3 फक्त क, अल्पसंख्याचे शासन असल्याचे बहुसंख्यावर अन्याय होईल. लोकशाहीत कोणतेही एकच शासन नसते, लोकांनी निवडून दिलेले पक्षाचे शासन सत्तेवर येतात. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेची निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? कोणाची नियुक्ती केली गेलेली आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक पहिला B.N. राव यांची नियुक्ती केली गेली होती. 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची बैठकीत त्यावेळेस त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि उपाध्यक्ष होते H.C. मुखर्जी वोट आणि कृष्णमाचार्य. संविधान सल्लागार कोण होते? B.N. राव. यांना घटनात्मक सल्लागारी असे म्हणतात. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे ते सांगायचं आहे. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली. हे बरोबर आहे. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली. हे पण बरोबर आहे. भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात पार पाडले. हे पण बरोबर आहे. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 3 अ, ब, क. तर कॅबिनेट मिशन याला काय म्हणतात? त्रिमंत्री योजनाही असे म्हणतात, जे की मे 1946 रोजी स्थापन केले गेले होते. तर या त्रिमंत्री योजनेमध्ये 3 सदस्य होते. एक अध्यक्ष लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, त्यालाच भारत मंत्री असे म्हणतात. आणि सदस्य कोण होते तर किप्स आणि A.V. अलेक्झांडर हे त्याचे सदस्य होते. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. आत्ताच सांगितलेलं आहे कोण नव्हते. तर यातला करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड माउंटबॅटन हे सदस्य नव्हते. तर थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रश्नासाठी कंटिन्यू सिरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.